सांगलीवाडीमध्ये राज्य अजिंक्यपद कबड्डीचा थरार। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन व युवक मराठा क्रीडा मंडळ सांगलीवाडी यांचे आयोजनाखाली युवक व युवती राज्य चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये त्याचा कल उद्घाटन सोहळा साध्या पद्धतीने करण्यात आला। पीएनजी सराफ आणि ज्वेलर्स संचालक सिद्धार्थ गाडगिळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले। अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह बाबूराव चांदोरे होते। हा राज्य उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर तात्या पाटील, खजिनदार मंगल पांडे, उद्योजक मनोहरभाई सारडा, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, कार्यवाहक नितीन शिंदे, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती अजिंक्य पाटील, मुरगा राजेंद्र लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुशील हाडदरे, केतन सूचक, मनोज मालू, समीर बिरनाळे, राजेंद्र कुंभार हे उपस्थित होते। प्रथमतः भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला। शनिवारी सकाळच्या सत्रात व संध्याकाळच्या सत्रात असे सामने चालू झाले। 51व्या मुख्यमंत्री चषक कुमारी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचा थरार चालू झाला। यामध्ये सांगलीच्या महिला संघाने अत्यंत उत्कृष्टपणे खेळ करून नागरिकांची मने जिंकली। या स्पर्धा सांगलीवाडी येथे चिंचबागमध्ये माननीय दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। यावेळी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि खेळाडूची ओळख करून घेऊन पास केला। सांगलीचे लोकप्रिय सन्माननीय श्री सुधीरदादा गाडगीळ साहेब यांचं क्रीडा मंचावर आगमन। आपल्या देशामध्ये राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे सन्माननीय लोकप्रतिनिधी आमदार राहिले नाही, परंतु दादा सांगली त्या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत। सांगली जिल्ह्याच्या प्रशिक्षिका, सांगलीची सुवर्णकन्या यशोदेवीची सगळी शिक्षिका कुमारी वर्षा भोसले संघ व्यवस्थापक म्हणून आज देखील उपस्थित आहेत। सन्माननीय माझे आमदार दिनकर तात्या पाटील साहेब, स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक अजिंक्य पाटील, माजी नगरसेवक, माजी कबड्डीपटू सागरदादा घोडके, सन्माननीय नितीन शिंदे, अशोक शेट्टी, शरद देशमुख, दत्ता पवार, महाराष्ट्रातील खेळाचा माग 2 वरील दोन्ही संघ आणि सामनाधिकारी यांचं या ठिकाणी शुभेच्छा देऊन अभिनंदन करतात। मी नगरसेवक म्हणून या भागातनं महापालिका स्थापन झालेल्या निवडून आलो आणि त्यानंतर 2 वर्षामध्येच मी आमदार म्हणून या सांगली विधानसभेतनं निवडून आलो। एक फक्त कबड्डीच्या जोरावर आणि मी कबड्डी खेळाडू होतो। प्रत्येक शहराचा एक फेवरेट गेम असतो, तर सांगली शहराचा कबड्डी हा फेवरेट गेम आहे। आणि अगदी आदरणीय कार्य बुवा साळवींच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या ठिकाणी मला अत्यंत सांगायला आनंद होतोय की या स्पर्धेचं सातत्य, खेळाचं सातत्य, खेळाडू निर्माण करण्याचं सातत्य आम्ही कायम टिकवून ठेवलं आहे आणि भविष्य काळात सुद्धा टिकवून ठेवू। याच्याविषयी अधिक न बोलता की या स्पर्धा भरवायचा बहुमान या ठिकाणी आम्हाला दिला। या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष या विधानसभेचे आमचे लाडके आमदार आदरणीय सुधीरदादा गाडगीळ, त्यांनी तिसऱ्यांदा आता परत हॅट्रिक या मतदारसंघामध्ये केले। त्यांनी स्वागताध्यक्ष बसवलं आणि जिल्ह्यातल्या सगळ्या सर्वपक्षीय आमदारांनी आपणाला या स्पर्धेसाठी जवळजवळ 11 आमदारांनी निधी दिला। कोल्हापूर जिल्ह्यातल्याही 3 आमदारांनी दिला, पुणे जिल्ह्यातल्या एका 2 आमदारांनी दिला, सातारा जिल्ह्यातल्याही 2-3 आमदारांनी दिला, असं 16-17 आमदारांनी या ठिकाणी आपल्याला निधी दिला आहे। निधी यायला वेळ निश्चित लागणार आहे, कारण अजून निधी वितरित झालेला आहे, परंतु थोडा निधी सगळ्यांचे, परंतु 1 कोटीचं बजेट असणारी स्पर्धा आणि खास करून मी सिद्धार्थ गाडगीळ या ठिकाणी आता उपस्थित आहेत, त्यांनी स्पॉन्सरशिप या स्पर्धेला दिले, त्याबद्दलही त्यांचा मी धन्यवाद देतो। कारण सातत्यानं पीएनजी गाडगीळ ही पिढी
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रत्येक खेळाडू असतील, क्रीडा क्षेत्रात असेल, नाट्य क्षेत्रात असेल किंवा सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्र असेल, तिथं सर्व हाताने मदत करत आले. आपल्या स्पर्धेलाही त्यांनी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने मदत केली. या ठिकाणी सर्व जे उद्योजक आहेत ते मला प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक स्पर्धेमध्ये मदत करतात आले. त्यांचाही फार मोठा मोलाचा वाटा या स्पर्धेला लाभलेला आहे. नाशिक शहर जिल्हा क्रीडामंचाच्या समोर पॅराग्लायडिंगच्या आतमध्ये जे अनावश्यक मुख्यमंत्री केशव पवार मुख्य सन्माननीय आमदार सुधीरदादा गाडगे साहेब यांनी या स्पर्धेत शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते स्वतः असे या स्पर्धेचे संकल्प माझी समाजाचे क्रीडामंचावर सांगली जिल्ह्यातील रॉयल कृष्णा बोट सांगलीवाडीचे प्रताप जामदार सर, भरत बर्गे सर, दत्ता पाटील सर, दीपक पाटील, हरीश पाटील, बर्गे सर, आंतरराष्ट्रीय नौकानयन पंच प्रशिक्षक आपणास विनंती आहे, आपण सन्माननीय श्री दिनकर तात्या पाटील साहेब यांची भेट घ्यायची आहे. येऊन सन्माननीय दिनकर तात्यांची भेट घ्यायची आहे. कुमारी वर्षा भोसले क्रीडा मंचावर हॅलो, हे पहा, ही निवड चाचणी स्पर्धा असल्यामुळं